हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ अनघा। मी अनघा पाटील आता चालली आहे अष्टविनायक यात्रासाठी। आता सकाळचे वाजले आहेत 10 आणि आम्ही निघालो आहोत। मी, मम्मी, पप्पा आणि माझा सिद्धू दादा, भाऊ, मावशीचा मुलगा, तो आम्ही 4 जण चाललो आहोत अष्टविनायकसाठी। तर हा 5 डेजचा व्लॉग असेल माझा। मी प्रत्येक दिवशी मी 2-2 गणपती करणार आणि मी तुम्हाला गणपतींचं दर्शन देईल आणि त्यांची काही महत्त्वाची गोष्ट, काही त्यांची कथा ती पण मला सांगेल। तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससाठी शेअर करा आणि तुम्ही पण अष्टविनायकसाठी नक्की विजिट करा एकदा। तर आता आम्ही निघतोय, तर भेटूया कारमध्ये। बाय बाय। आता आम्ही दादरवरून निघालो आहोत महाडच्या वर्धविनायक गणपतीला। दादर अटल सेतू मार्गे आम्ही जाणार आहोत। दादरवरून महाडचं वर्धविनायक गणपतीसाठी 72 किलोमीटर्स आहे। आता आम्ही शिवाई हेअर रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला थांबलो आहोत। आम्ही आता कर्जत हायवेवरती आहोत आणि कर्जत फाट्याला शिवाई म्हणून रेस्टॉरंट आहे, तिकडे आम्ही नाश्ता करतोय। वडा उसळ, रवा मसाला डोसा, चीज उत्तप्पम आणि पावभाजी। आम्ही आता नाश्ता करू आणि चव सगळ्याचीच मस्त आहे। म्हणजे तुम्ही पण याल तेव्हा ह्या हॉटेलमध्ये नक्की विजिट करा। आणि आम्ही आता नाश्ता करून निघू महडला वर्धविनायक देवळात। तर हा कर्जत फाटा आहे आणि हे आहे रेस्टॉरंट शिवाय प्युअर व्हेज आहे आणि खूप छान होतं। आणि आता इकडून कर्जत फाट्यावरून वर्धविनायकाचं मंदिर 14 किलोमीटर आहे। तर आम्ही आता डायरेक्ट वर्धविनायकाच्या मंदिरात जाऊ, मग तिकडे भेटते तुम्हाला। बाय बाय। बघा कोण कोण आहे, पप्पा आहेत, मम्मी आहे, मम्मी, दादा आहे, दादा चल 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 लगा। आम्ही आता इकडे पोचलो आहोत। तर इकडे पार्किंगसाठी खूप जागा आहे, बसेस लागल्या आहेत आणि आज गर्दी आहे रविवार असल्यामुळे। अष्टविनायकची टूर, अष्टविनायकची यात्राचं एक नकाशा आहे माझ्याजवळ। त्या नकाशावरनं आम्ही हे प्लॅन केलं अष्टविनायकचं मुंबईवरून। तो नकाशा पण तुमच्यावर शेअर करेल, म्हणजे तुम्हाला पण यायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता। आता आम्ही इकडे महडला आलोय वर्धविनायकाच्या मंदिरासाठी। हे बघा इकडे स्टॉल्स आहेत, तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर। आज रविवार आहे आणि सुट्ट्या आहेत म्हणून लाईन बघा। लोकांच्या पायात असले
हे बघा, हे गावदेवीचं मंदिर आहे आणि आम्ही आता मुखदर्शन घेत आहोत कारण लाईन खूप आहे, खूप मोठी लाईन आहे. आम्ही मुखदर्शन घेतोय. श्री वर्धविनायकाचे स्वयंभू मूर्ती इसवी सन 1690 मध्ये श्री धोंडू पौडकर यांना ह्या तळ्यात सापडली होती. तळ्याजवळ गावदेवीचं देऊळ आहे. हे आहे गावदेवीचं देऊळ. तेथे काही काळ ही मूर्ती होती. इसवी सन 1725 साली वर्धविनायकाचे देऊळ बांधण्यात आले. 35 वर्षांनी हे देऊळ बांधले गेले. श्री वर्धविनायकाचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. पूर्वी मंदिर कौलारू घराप्रमाणे होते. गाभाऱ्यात दगडी महरपी नक्षीदार सिंहासनावर श्री वर्धविनायकाची मूर्ती आहे. हे गाभारा आहे आतमध्ये. मूर्ती डाव्या सोंडेची असून बैठी व पूर्वाभिमुख आहे आणि येथे यात्रेकरूंसाठी भव्य भक्तिनिवास बांधले आहे. रोज दुपारी प्रसादाला भाविकांच्या भोजनाची सोय केली आहे. आता गाभाऱ्यात जाण्यासाठी परमिशन नाही आहे. कॅमेरा शूट नाही करू शकत मी आतमध्ये देवळात, तर मी तुम्हाला बाहेरून दाखवते. बघा, खूप गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे. तर हा परिसर आहे मंदिराचा आणि हे एक्झिट गेट आहे. हे देऊळ आहे. इकडे ह्या साईडला गेलं तर श्री शनी राहू आणि केतूचंही मंदिर तुम्हाला लागेल. इकडे अन्नदान क्षेत्र आहे. हे बघा, इकडे बाहेर टीव्ही लावला आहे. त्यामध्ये तुम्हाला दर्शन घेता येईल, पण एवढं क्लिअर दिसत नाही आहे ते. आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि मी माझ्यासाठी एक ब्रेसलेट पण इकडून घेतलंय. मला खूप स्टॉल्स भेटतील. आहे बघा, इकडे मला उकडलेले शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, कैरी, चिंच सुद्धा आहे खायला. रेस्टॉरंट्स आहेत छोटे बघा, स्टॉल्स आहे. आणि इकडून आता आम्ही जाणार आहोत जाणार आहोत आम्ही पालीला, बल्लाळेश्वर अशा मंदिरात. आणि इकडून महाडवरना पालीसाठी किलोमीटर आहे, 38 किलोमीटर आहे. तर आम्ही आता चाललोय पालीला, बल्लाळेश्वराच्या मंदिरात. आता आम्ही इकडे आलो आहोत पालीला, बल्लाळेश्वराच्या मंदिराच्या इकडे. बघा, इकडे मोफत पार्किंग सुद्धा आहे. आम्ही महडला गेलेलो आहे बघा, भक्तिनिवास. आम्ही महडला गेलेलो, तिकडे पार्किंगचे होते 30 रुपये. इकडे मोफत आहे. प्रसाद भोजन सुद्धा आहे. रक्तदान शिबिर
इकडे प्रसादाची पण, आणि आम्ही जसं पाली गावात एंट्री घेतली तेवढाच पाऊस सुरू झाला, बारीक पाऊस आहे. इकडे सुद्धा तुम्हाला खरेदी करायला दुकाने मिळतील. आणि आम्ही आता वाजलेले आहेत 3. आम्ही इकडे पालीला पोहोचलो आहोत. इकडे चपला काढू शू स्टँड आहे. मंदिराच्या आवारात एक प्रचंड घंटा असून ती पंचधातूंची आणि मूळची युरोपात बनलेली आहे. वसई शास्त्री येथील फिरंग्यांचा पराभव करून चिमाजी अप्पांनी तेथील मोठमोठ्या घंटा आणल्या. त्यातली एक घंटा त्यांनी बाळाळेश्वराला अर्पण केली. आणि मंदिराच्या समोर एक सुंदर असं तलाव आहे. तलावात तुम्हाला मासे, कास ही दिसतील. इकडे अष्टविनायकचा नकाशा सुद्धा आहे बघा. आणि आता आम्ही निघतोय पुण्यासाठी. आम्ही इकडून निघू, प्रतिशिर्डीला जाऊ. आता पालीवरना प्रतिशिर्डी 94 किलोमीटर्स आहे. तुम्ही पुण्याच्या आधी एक मोठी गणपतीची मूर्ती आहे, त्याच्या पाठीमागेच प्रतिशिर्डी आहे. तुम्ही पुण्याला येताना सुद्धा तुम्हाला ती मोठी गणपतीची मूर्ती दिसून येते. तर आम्ही आता प्रतिशिर्डीला जाऊ. आम्ही आता एक्सप्रेसवेला मुंबई टू उडुपी ह्या फूड मॉलवर थांबलो आहोत. इकडे पप्पा CNG भरतायत आणि आम्ही तोपर्यंत इकडे चहा आणि समोसे घेतोय. हे बघा बटाटे वडे. आणि आता आम्ही इकडून जाणार प्रतिशिर्डीला. आम्ही थोडा रस्ता चुकलो होतो मधी, म्हणून आम्हाला वेळ झाला. पण आता इकडून आम्ही सरळ एक्सप्रेस हायवेने प्रतिशिर्डीला जाणार. आम्ही आता प्रतिशिर्डीला पोचलो आहोत. इकडे जत्रा आहे आणि हे मंदिर आहे बघा. इकडे पाळणे आहेत आणि आम्ही आता चाललो. इकडे पार्किंग आहे. पार्किंगचे पैसे आहे 50 रुपये. बघा प्रतिशिर्डीसाठी इकडून एंट्री आहे. श्री साईबाबा संस्थान प्रतिशिर्डी शिरगाव.
एंट्री आहे बघा. आणि हे पूर्ण अशी जत्रा आहे. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:15 आणि तरी अजून काळोख नाही पडला. तुम्ही बघू शकता सनसेट आहे अजून. मी आता आत जातो. जसं शिर्डीचं मंदिर आहे साईबाबांचं तसंच इकडे बनवलं आहे. म्हणजे प्रति शिर्डीमध्ये त्याचं एक डुप्लिकेट व्हर्जन पण सेम तसंच डिट्टो. तुम्ही येणार नाही काय? तर हे मंदिर आहे जे शिर्डीला साईबाबांचं मंदिर आहे तसंच बनवलं आहे. जसं शिर्डीला आहे तसंच इकडे पण बनवलं आहे. म्हणून त्या प्रति शिर्डी बघा. हे बघा इकडून मुखदर्शन भेटेल तुम्हाला. हे बघा आम्ही आता आतमध्ये घेतो दर्शन घ्यायला. आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही निघालो आहोत पुण्याच्या घरी जायला. आम्ही आता तिकडे जाऊ, आराम करू. आजचा व्लॉग इकडेच संपतोय. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.